कोण आहे तिकडं? कोण रडायलंय? हा? ए रसिका, जरा बघ कोण रडायलंय तिकडं? कोण? कोण? ती नवीन पोरगी? अच्छा, आण तिला इकडं. काय झालं? आण तिला माझ्या समोर आण. हा, काय झालं रडायला? काय नाही करायचा धंदा? घरी जायचंय. घरवाले ठेवून घेणार? हा, घरवाले ठेवतात का? काय अक्काच्या कोट्यावर एकदा आल्यानंतर परत घरी गेल्यानंतर घरवाले ठेवून घेणार का? घेत्यात? बर, तुला एकच सांगून ठेवतो, जर का घरी गेली आणि घरातल्यांनी ठेवून नाही घेतलं आणि परत आली ना, तर गपगुमानं धंद्याला बसायचं. तेव्हा जर का रडली ना, तर अक्कासारखी वाईट कोण नाही, समजलं की नाही? काय? बर. ए सलीम, इकडे उचल या पुरीला आणि घेऊन जा घरी. आणि घरच्यांना सांगायचं अक्काच्या कोट्यावरनं घेऊन आलोय म्हणून. काय समजलं? हा, जा, निघ. कोट्यावरनं आल्यानंतर घरचं ठेवून घेणार आहेत. कोण आहे र? काय झालं? परत कशाला आली? हा, नाही ठेवून घेतलं? घरवाल्यांनी ठेवून नाही घेतलं? आधीच सांगितलं होतं, अक्काच्या कोठ्यातून घरी गेल्यानंतर कोण ठेवून घेत नसते. काय ऐकलं नाही ना पण तू? ए रसिका, उचल पोरीला, रंगवतीचा थोबडन बसीव धंद्याला. आधीच सांगितलं होतं. आता जर का रडली ना, तर अक्कासारखी वाईट कोण नसते, समजले की नाही? ए सलीम, इकडे. किती वेळा सांगितलं रे तुला, लहान लहान पोरींना उचलायचं नाही म्हणून? तरी उचलून आणतोय. पुढच्या वेळी जर का उचलला ना लहान पोरीला, तर देतेच एक. अक्का धंदा करते, पण इमानानं. लहान पोरींना उचलत नाही मी. या पोरींना पण माहितीये, अक्का किती बी दुष्ट असली ना, तरी आईची माया लावतीये. काय